पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद भारतीय सेना ने जवाबी कार्रवाई करते हुए ऑपरेशन सिंदूर के तहत पाकिस्तान पर जोरदार हमला किया। इस ऑपरेशन में जहां दुश्मन की कमर तोड़ दी गई, वहीं सीमा पर चली गोलीबारी में मुंबई के घाटकोपर के कामराज नगर का रहने वाला 23 वर्षीय जवान मुरली नाइक वीरगति को प्राप्त हो गया। शहीद मुरली नाइक के शहीद होने की खबर जैसे ही इलाके में पहुंची, पूरे कामराज नगर में शोक की लहर दौड़ गई। हर आंख नम थी और हर दिल गर्व से भरा हुआ। इलाके के पूर्व नगर सेवक परमेश्वर कदम ने बताया कि मुरली बचपन से ही होनहार, ईमानदार और जुझारू था। देश सेवा का सपना उसने कम उम्र में ही देख लिया था। परिवार की आर्थिक स्थिति अच्छी नहीं थी, यहाँ तक कि कुछ परिजनों ने सेना में जाने से भी रोका, लेकिन मुरली का जज्बा अडिग था। उसने मेहनत और लगन से सेना में भर्ती होकर अपने सपने को साकार किया। साल 2022 में मुरली नाइक ने भारतीय सेना को ज्वाइन किया। नासिक में ट्रेनिंग के बाद उसे असम, फिर पंजाब में पोस्टिंग मिली। महज 1 महीने पहले ही उसे जम्मू कश्मीर के उरी सेक्टर भेजा गया था, जहां शुक्रवार की सुबह पाकिस्तान की ओर से हुई गोलीबारी में वह वीरगति को प्राप्त हो गया। शहीद मुरली नाइक का पार्थिव शरीर कल उनके पैतृक गांव आंध्र प्रदेश ले जाया जाएगा, जहां पूरे राजकीय सम्मान के साथ उनका अंतिम संस्कार किया जाएगा। धनगर समाज से ताल्लुक रखने वाले मुरली बचपन से ही मिलनसार और चंचल स्वभाव के थे। आज मुरली नाइक पर सिर्फ मुंबई ही नहीं, बल्कि पूरा देश गर्व करता है। उन्होंने भारत माता की रक्षा करते हुए अपना सर्वोच्च बलिदान दिया। तुमच्या विभागातला जवान होता, शहीद झालेला आहे। किती वर्ष हे कुटुंब या ठिकाणी राहत आहे, काय कुटुंबाची पार्श्वभूमी होती, काय सांगणार जवान? अनेक मागील वर्षांपासून मी प्रतिनिधित्व करत असलेल्या वार्डमध्ये कामराजनगर या ठिकाणी श्रीराम नाईक हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते आणि अतिशय कष्टाळू मोलमजुरी करून कमवणारं कुटुंब होतं। गरीब घरातील हा मुलगा होता। लहानपणापासून अतिशय चंचल होता, खूप मेहनती होता। आता 26 वर्षाचा आहे तो आणि कालच रात्री 9 तारखेला आजच्या पहाटे सकाळी 3 वाजता तो उरी या काश्मीरच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवर लढताना शहीद झाल्याची माहिती मिळाली। त्याच्या वडिलांना त्यांच्या विभागातील कर्नलने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली। अतिशय दुःखद घटना घडली। आमच्या कामराजनगरचे सर्वच लोक अतिशय शोकाकुल आहे। हा एकटा मुलगा होता त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की याने जाऊ नये, पण त्याचं स्वप्न होतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं। देशाचा अभिमान होता खूप, प्रत्येक गोष्टीत जाणवायचं की हा मुलगा खरोखर वेगळा आहे आणि त्याने या ठिकाणी झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं। मागच्या 2 वर्षापूर्वी तो मिलिटरीमध्ये भरती झाला आणि मागच्या एक 10-12 दिवसापूर्वी तो काश्मीरमध्ये रुजू झाला होता। एकूण वडील काय करायचे यांचे आणि आज नेमके आता सध्या कुठे आहे कुटुंब या ठिकाणी? त्याचे वडील मोलमजुरी करायचे, जे काही काम मिळेल, कधी तांदूळ विकायचे, कधी काय, असं मोलमजुरी करून इतर लोकांसारखेच या ठिकाणी भरपूर आंध्रामधील आणि तेलंगणामधील रहिवासी आहेत, त्याप्रमाणेच ते मोलमजुरी करून कष्टाने या ठिकाणी जीवन जगत होते। त्यांचा जे लहानपण होतं त्या मुलाचं अतिशय या ठिकाणी चांगलं गेलं आणि खूप म्हणजे आम्हालाही बोलताना भावना आपल्या हे होतात की शब्द सुचत नाही की काय बोलावं काय नाही। आपल्या डोळ्यासमोर वावरणारा एक लहान मुलगा देशासाठी शहीद झाला, ते आम्हाला थोडंसं कठीण होतं की काय बोलावं काय बोलू नये।